सोनं या डिसेंबर अखेर 3.5 लाखांच्या पार जाणार. सोन्यामध्ये येणार भयंकर तेजी. का? जाणून घेऊया व्हिडिओत. नमस्कार मंडळी, मराठी फायनान्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण सोनं का विकत घ्यावं किंवा आपल्याला सोनं विकत घेण्याचा काय फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जो तुम्हाला कोणीही सांगत नाही, सोनं हे एक आता धातू राहिलेला नसून सोनं हा एक आता करन्सी होण्याच्या मार्गावर आहे. करन्सी म्हणजे कसा? आता मला एक सांगा, मोठमोठ्या सेंट्रल बँका म्हणजे जशी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशाच विविध देशांच्या बँका सोनं विकत घेत आहेत. का बरं? त्यांच्याकडे तर अधिकार आहे त्यांच्या देशाची करन्सी प्रिंट करण्याचा. त्यांच्या देशांच्या चलनी नोटा ज्या आहेत ते त्या प्रिंट करतच आहेत, तरी पण सोनं घेऊन ठेवत आहेत ॲज अ रिझर्व्ह म्हणून. इतके दिवस रिझर्व्ह म्हणून काय घेतलं जायचं मित्रांनो? आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, डॉलर, बरोबर. पण डॉलर हा रिझर्व्ह नसून आता सोनं हा रिझर्व्ह झालाय. का बरं? कारण डॉलरची विश्वासार्हता कमी होत चालली, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, बरोबर. पण आता डॉलरऐवजी सोनं कसं कामाला येईल? तर हे खूप वर्ष जुना हा सिद्धांत आहे. जेव्हा जेव्हा एखादी करन्सी मंदावते तेव्हा तेव्हा त्याचा पर्याय म्हणून सोनं पुढे येतो. सोनं हा करन्सीचा पर्याय नाही मित्रांनो, सोन्याचा पर्याय करन्सी आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर का आपण सोन्याचा इतिहास समजावून घेण्याचा प्रयत्न केला, जेव्हा डॉलर सिस्टीम आली तेव्हा सोन्याचा वापर, त्याच्या आधी सोन्याचा वापर व्हायचा. म्हणजे उदाहरणार्थ, तुमच्या देशातून मला काही वस्तू घ्यायची असेल तर त्या बदल्यात मी तुम्हाला सोनं देत होतो आणि त्या बदल्यात तुमच्याकडून काय जी वस्तू खरेदी करायची ती खरेदी करत होतो, बरोबर. पण डॉलरने काय केलं? अमेरिकेने काय केलं? अमेरिकेने सांगितलं की तुम्ही आमच्याकडून सोनं घेऊन जाता, सोनं परत देता, समुद्रमार्गे ते न्यावं लागायचं सोनं, त्यामध्ये चोरीची भयंकर भीती होती. त्यापेक्षा अमेरिकेने सांगितलं की तुम्ही आमचे डॉलर वापरा, तुमचं सोनं आमच्याकडे ठेवा. आता अमेरिकेकडे सगळ्या देशांचं सोनं जेव्हा एकत्र आलं तेव्हा 1970च्या दशकात निक्सन यांनी सांगितलं की सोनं हे आता इथून पुढे तुम्हाला व्यापारासाठी मिळणार नाही, तुमच्याकडे जे जे डॉलर आहेत तोच डॉलर तुम्हाला पुढे चालवायचा आहे. अशा पद्धतीने अमेरिकेने एक प्रकारे म्हणता येईल की तुमचं सर्वांचं सोनं चोरलं, बरोबर. पण आता मला एक सांगा, परत चायना हीच स्ट्रॅटेजी वापरत आहे की चायनाची सेंट्रल बँक भरपूर प्रमाणात सोनं खरेदी करत आहे. सोन्याच्या छोट्या मोठ्या चढ उतारांकडे बघू नका मित्रांनो. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. सोनं तुम्हाला वाटतं की मी कमी झाल्यावर घेईल, काही जणांना वाटतं मी वाढल्यावर विकेल, असं काही नाहीये. सोनं ही लॉंग टर्म म्हणून सर्वात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या मते तरी. आता याचं कारण काय? मला एक सांगा, सोनं जेव्हा सोनं तुमच्याकडे असतं तेव्हा तेव्हा तुम्ही शेअर बाजारातील चढ उतार, घसरण, जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा तेव्हा तुम्हाला सोनंच कामाला येतं, बरोबर. आता सोनं कसं कामाला येतं? तर जेव्हा शेअर बाजार पडतो तेव्हा तेव्हा सोन्याची किंमत वाढलेली असते. उदाहरणार्थ, आता शेअर बाजाराचं जर उदाहरण झालं, आता आपण सोन्याला कम्पेअर करू शेअर बाजारासोबत, बरोबर. इतक्या दिवस 1992 सालापासून तर आजपर्यंत, जेव्हापासून 1991 साली ते जे LPG रिफॉर्म्स आले, बरोबर, मनमोहन सिंगांनी ते आणले, त्यानंतर शेअर मार्केट घेणं किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं हा उत्तम पर्याय होता, बरोबर. पण आता तो उत्तम पर्याय राहणार नाही इथून पुढे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. एकतर सगळ्यात कॉमन कारण म्हणजे आजच आपल्या IT कंपन्या मला वाटतं की 5% वगैरे पडल्यात ॲक्सेंचरचे रिझल्ट्स खराब आल्यामुळे. म्हणजे IT सेक्टर जे भारतात मोठ्या प्रमाणात डॉलर आणत होतं ते आता कोलमडले. म्हणजे पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा एक धोका आहे. त्यानंतर आपली अर्थव्यवस्था जेव्हा कोसळते किंवा जेव्हा आपल्या रुपयाची व्हॅल्यू, जी की आता 94, 95, 96 पर्यंत खाली घसरली होती, ही जी रुपयाची व्हॅल्यू आहे घसरलेली, त्यावेळेस सोनंच कामाला येतं. आणि मित्रांनो नीट लक्षात घ्या, सोनं हा एक केवळ धातू नसून किंवा मौल्यवान धातू नसून किंवा शोभेची वस्तू किंवा दागिने बनविण्याची वस्तू नसून सोनं ही करन्सी आहे भविष्यातली. आता सोनं ही कशी करन्सी आहे? तर सोन्यात व्यापार करणाऱ्या देशांची संख्या आता वाढत चाललेली आहे. उदाहरणार्थ, ज्या देशांनी भरपूर सगळ्या नोटा छापल्या, उदाहरण घेऊ आपण व्हेनेझुएला या कंट्रीचं. ह्या देशाचं आपण जर उदाहरण घेतलं तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर नोटा छापल्या, पण त्यामुळे काय झालं मित्रांनो, तर चलनी नोटांची व्हॅल्यू कमी झाली. करन्सीला दोन गोष्टी पाहिजेत, एक तर व्हॅल्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे
ती करन्सी सगळीकडे ॲक्सेप्टेबल पाहिजे. तर त्याची जर व्हॅल्यू कमी झाली, मला एक सांगा मित्रांनो, त्याची जर व्हॅल्यूच कमी झाली पैशाची, तुमच्याकडे असणाऱ्या पैशाची, जे की तुम्ही आता अनुभवलंच असेल, महागाई एवढी वाढत आहे की तुमच्या बँकेत ठेवलेला पैसा, एफ डीमध्ये ठेवलेला पैसा किंवा शेअर मार्केटमध्ये ठेवलेला पैसा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. अशा वेळेस तुम्हाला सोनंचं कामाला येईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा वाईट काळामध्ये, इकॉनॉमीच्या वाईट काळामध्ये कधीही कामाला येत नाही. त्यावेळी सोनंच तुम्हाला तारून नेणार आहे असं मला वाटतं. आता दुसरी गोष्ट, सगळंच सोन्याच्या बाबतीत योग्य आहे का? तर असंही नाही मित्रांनो. सोन्याचे काही तोटेही आहेत. उदाहरणार्थ छोटे मोठे तोटे, जास्त मोठे तोटे नाहीत. त्यामुळे बाईंग डिसिजन बदलण्याचं काही कारण नाही माझ्या मते. पहिला एक तोटा बाजारात सांगितला जातो की सोनं डिव्हिडंड देत नाही, आमचं शेअर डिव्हिडंड देतं. अहो ठीक आहे, बरोबर आहे, सोनं डिव्हिडंड देत नाही किंवा सोन्याला प्रोटेक्ट करावं लागतं. आणि आता ETF वगैरे बाजारात आलेत. तर मग मला एक सांगा की सोनं, बरोबर आहे, हे सोन्याचे 2 रिस्क आहेत, हे मार्केटमध्ये म्हणणं बरोबर आहे. पण डिव्हिडंड तेव्हाच तुम्हाला मिळेल मित्रांनो जेव्हा कंपनी प्रॉफिटमध्ये असेल, बरोबर ना? डिव्हिडंड म्हणजे काय? प्रॉफिटचा भाग आहे तो एक. त्यामुळे डिव्हिडंड मिळणारच नाही जर का तुम्हाला कंपनी प्रॉफिटमध्ये नसेल तर. आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक घडी जर बघितली आपण, तर ती बसवायला खूप काळ जावा लागणार आहे. आपली अर्थव्यवस्था अत्यंत सध्या धोक्याच्या वळणावर जाऊन उभी आहे. अशा वेळी मला वाटते की सोनं एक हा सेफ पर्याय ठरू शकतो गुंतवणुकीचा. तर आता याच्यामध्ये आपण विचार करू की सोनंच का? मग दुसऱ्या गोष्टी का नको? किंवा सोन्यात का असं काय आहे गुंतवणूक करण्यासाठी? तर सगळ्यात पहिलं, सोन्यामध्ये व्हॅल्यू आहे. सोन्याची व्हॅल्यू कायम राहणार आहे. जोपर्यंत इतिहासात व्हॅल्यू होती, आजही आहे आणि भविष्यातही सोन्याला किंमत राहणार आहे. तुम्ही कितीही शेअर मार्केट म्हणा. आता आपलं हे चॅनलच फायनान्शियल रिलेटेड आहे. शेअर मार्केटमध्ये मीही इतक्या दिवस पैसे गुंतवण्यासाठी खूप उत्सुक असायचो. पण आता इथून पुढं मला शेअर मार्केटचं भवितव्य काही दिसत नाही. आणि हे कॉन्क्रीट आन्सर तुम्हाला कोणीही सांगत नाही मित्रांनो. सगळे सांगतात की अर्धे 20%. हा मार्केटमध्ये फिरत असलेली सगळ्यात मोठी अफवा सध्या की 20% पैसे सोन्यामध्ये हेज करण्यासाठी गुंतवा. काय? हेज करण्यासाठी पैसे सोन्यामध्ये गुंतवा? हेज करण्यासाठी म्हणजे काय? हेज करण्यासाठी सोन्यामध्ये पैसे गुंतवायचा अर्थ काय मित्रांनो? की तुमचं जेव्हा शेअर मार्केट पडेल तेव्हा तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या फक्त 20% पैसाच तुम्हाला कामाला यावा असं तुम्हाला वाटतंय का? मला एक सांगा, हेज करण्यासाठी म्हणजे काय? जेवढा लॉस शेअर मार्केटमध्ये होईल त्या 80% पैशांमध्ये तो तुम्ही 20% पैशात भरून काढणार म्हणजे काय? नफा तोटा एक करणार. त्याचा काय अर्थ आहे मला सांगा? काहीही अर्थ नाही. ह्या गोष्टीला काहीही अर्थ नाही मित्रांनो. तुम्ही नीट विचार करा, तुम्ही स्वतःची रिसर्च करा. मित्रांनो, मी कुठलाही सेबी रजिस्टर अनालिस्ट नाही. तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी तुमच्या एकदा फायनान्शियल जो कोणी सल्लागार असेल त्याला नक्की विश्वासात घ्या, त्याच्याकडून माहिती घ्या आणि मगच तुमची इन्व्हेस्टमेंट करा. मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं फक्त माझं मत होतं. यावर तुमचं काय मत आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा.